नमस्कार मित्रांनो, आज आपल्या कट्ट्यावर आज आहे आमच्या मातोश्री आदरणीय हिराबाई सुदामराव गायकवाड, ज्या की आपल्या दरेगाव गावच्या माजी सरपंच आहेत. आणि आपण आज त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारण्यासाठी आपण इथं आलो. तर मला माझ्या आईला विचारायचं आहे की कसा होता तुझा जीवन प्रवास आणि कशी होती तुझी आतापर्यंतची एक चढ उताराचं जे जीवन होतं ते कसं तू हाताळत आली, कशी तुझ्या जीवनाची सुरुवात झाली. माझ्या जीवनाची एकदम भारी झाली, सुटसुटीत झाली. कारण मी पहिले औरंगाबादला आले लग्न झाल्यानंतर. मग त्याच्यानंतर परत हे म्हणे आपल्याला धंदा वगैरे करायचा म्हणे. मग त्याच्यामुळे दुकान टाकली, धंदा केला. त्याच्यानंतर मग हे आपले सुरू केलं एक 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 म्हणजे आता तुमचे सगळ्यात पहिले तर आपण घर बांधलं होतं गावाकडं. म्हणजे सगळ्यात पहिले घर कुठं होतं तुमचं? माझ्या माहेरचं माझ्या वडिलांना 2 रूमचं घर दिलेलं होतं आम्हाला राहायला. कुठं ते? बाजार सांगलीला. बाजार सांगला. हा. त्याच्यात किती दिवस राहिले काय? त्याच्यात भरपूर दिवस राहिले त्याच्यात. त्यानंतर करता 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 मग एक घर घेतलं, दुकाना झाल्या, शेती झाली. म्हणजे बाजार सांगला असताना तुम्ही एक छोटं घर घेतलं होतं. छोटं घर नव्हतं घेतलं. त्यावेळेस माझा जन्म झाला का? नाही, तुझा जन्म झाला नवीन घरात घ्या. नवीन घरामध्ये झाला होता. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे किती दिवस लागले नवीन घर घेण्यासाठी? नवीन घर घेण्यासाठी आम्हाला लग्न झाल्यावर काही दिवस नाही लागले, आम्हाला 10-15 वर्ष लागले. आणि पप्पाला पहिले जॉब होता का? हा, नोकरी होती त्यांना. नोकरी होती. बाजार सांगला असताना नोकरीला होते? नाही, औरंगाबादला असताना नोकरीला होते. हा. मग त्याच्या नोकरी केल्यानंतर ते सोडलं. मग त्यांनी बिझनेस टाकला. त्याच्यानंतर सुरू केला. मग एक 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 करता करता मग त्याच्यानंतर इकडे औरंगाबादला आलो. औरंगाबादला. आणि मग औरंगाबादला आल्यानंतर तुम्ही काय करत होते? औरंगाबादला आले, आम्ही दुकान केली परत, धंदा औरंगाबादला वैशाल ढाब्याजवळ. नोकरीला असताना का? नाही, नोकरीच्या नंतर पुन्हा गावाकडे गेलो ना आम्ही. गावाकडे गेले? आधी नोकरी केली, नंतर गावाकडे गेलो, गावाकडून पुन्हा धंदा केला, धंद्याच्या नंतर पुन्हा औरंगाबादला आलो. कशाचा धंदा होता तुमचा? आमचा हे फॅब्रिकेशनचा. फॅब्रिकेशनचं दुकान होतं. आणि स्वतः पप्पा काम करत होते तिथं? स्वतः दुकान टाकेल त्या. स्वतः काम करायचे, वेल्डिंग वगैरे? वेल्डिंग नाही करायचे, मग शेट होते बसेल दुकानावर. म्हणजे ते स्वतः माणसं- मालक होते, माणसं ठेवले होते त्यांनी हा, कामाला. कामाला. आणि गावाकडे असताना तुम्ही किती दिवस तिथं हे शेट म्हणून दुकान चालवली? भरपूर दिवस चालवले आम्ही. तरी अंदाजे किती वर्ष? तरी 20-25 वर्ष झाले आम्हाला. 20-25 वर्ष तुम्ही तिथं दुकान चालवलं होते. त्याच्यानंतर मग काय केलं? त्याच्यानंतर परत मग असं डोक्यात आलं का राजकारण आलं. मग राजकारण करता करता जिल्हा परिषदचं तिकीटचं हे केलं. मग ते एवढं आपल्या नशिबात नाही भेटलं आपल्याला. त्यानंतर आम्ही काय केलं, मग परत औरंगाबादला एक घर ठरवलं. मग त्याच्यानंतर हे केलं, दुकान टाकली तिथं. दुकान टाकल्यानंतर मुलीचं लग्न केलं. मुलीच्या लग्नानंतर मग सुरुवात एक 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 केली. मग तुम्ही इथं शिकत होते शाळेमध्ये, असं व्यवसाय सुरू केला आम्ही आता. त्याच्यानंतर मग इकडे आलो, असं 2-3 ठिकाणी असं आलो. 2-3 ठिकाणी तुमचं जागा बदलत गेली. हा, करत. आणि आता गावाकडं जाणे नाही का? गावाकडे जातो ना मी भेटायला, कोणाच्या मोठीला, लग्नाला. म्हणजे लोकांसोबत संबंध आहे तुमचा. आणि आता तुम्ही गावाकडे सरपंच पण होते. म्हणजे किती वर्ष तुम्ही स्वतः सरपंच होते? 5 वर्ष. म्हणजे तू स्वतः 5 वर्ष पूर्ण 5 सरपंच वर्ष. होते. आणि पप्पा किती वर्ष सरपंच? उपसरपंच होते ते स्वतः उपसरपंच ते होते. 5 वर्ष होते. आम्ही 10 आणि समजा सदस्य 5 वर्ष, 15 वर्ष. पप्पा सदस्य राहिले 20 वर्ष. 20 वर्ष. म्हणजे 20 वर्ष तुम्ही ग्रामपंचायतच्या राजकारणामध्ये होते, है ना? आणि ग्रामपंचायत राजकारणामध्ये असताना तुम्ही चांगलं सामाजिक काम केलं. काय काय कामं केले बरं तुम्ही गावामध्ये? आम्ही टाक्या बनवल्या. असं हे आपले गावाकडचं हे राहतं बिल वगैरे, मग ते हे करायचं भरायचे. ग्राम पाणी नळाला पाहिजे, परत टँकर पाहिजे पंचायत समितीकडून, ते करायचो. एवढे कामं केले आम्ही. म्हणजे पाणी आम्ही पाण्याची टाक्या बनवल्या 4 ठिकाणी. मग आज सुरू झालं एक 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 करत केलं. एक एक काम केलं. हा, मग आता हे कसं राहतं, राहते डोंगरामध्ये वनीकरण राहतं, तिथे आपले सह्या बिया करायला यायचे, ते असं केलं. म्हणजे वनीकरण मध्ये देखील तुम्ही काम केलं. आणि दर महिन्याला मिटिंग राहते याची, ग्रामपंचायतची ग्रामपंचायतीमध्ये दर महिन्याला यायचं, आपलं ग्रामसभा घ्यायची. लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी चांगलं काम तुम्ही केलं. बरोबर. आणि मग तुम्ही औरंगाबादला आले. औरंगाबाद मध्ये काय काय केलं नंतर? राजकारण सोडून दिलं का मग नंतर?
नाही मग चालूच ठेवलं. चालूच ठेवलं. इकडे आल्यानंतर सुद्धा तुम्हाला लोक निवडून देत होते का? इथून आल्यानंतर मी आम्ही 5 वर्ष निवडून आलो. औरंगाबादला असताना 5 वर्ष निवडून आलो. म्हणजे लोकांचा तुमच्यावर विश्वास होता, हम्म. तो निवडून दिला लोकांनी. बरं. आणि नंतर मग इकडे आल्यानंतर तुम्ही राजकारणाचा कल थोडासा कमी केला का? हा कमी केला, पण लोकांना वाटलं का औरंगाबादला गेले हं. थोडं मग केलं, पण ते नाही झालं सक्सेस नंतर. सक्सेस झाल्यानंतर तुम्ही उभं राहिले पण आपलं ग्रामपंचायतला पराभूत झाले. हा बरं. आता कसं आहे, व्यवस्थित आहे का आता तुमचं सगळं स्टेबल आहे का? हा काय व्यवसाय वगैरे कसं चालू आहे आता? व्यवसाय भारी चालू आहे आता, धंदा वगैरे, आणि सगळे सुखी आहे आता खाऊन पिऊन. भैया काय चालू आहे भैयाचं? हा ते तर बिझनेस हे चालू आहे. कशामध्ये काम करतो भैया? भैया कन्स्ट्रक्शन मध्ये करतो. आणि मोठा तू पण कन्स्ट्रक्शन मध्ये करतो. कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये बसले. हा. आणि आपल्या दीदीचं कसं काय केलं? दीदीचं लग्न वगैरे झालं, कोणासोबत लग्न केलं? हा ते शिंदे कंपनी हा. त्यांच्यासोबत लग्न केलं तिचं. हा. आणि तिचं पण इंजिनियर झालेलं आहे. हा. आणि पुन्हा तिनं जॉब करेल काही दिवस. हा. त्याच्यानंतर जवळ पण कॉन्ट्रॅक्टर आहे. ओके. हा राजकारणी आहे. राजकारणात ते पण राजकारणी आहे. हम्म. बरोबर. त्यांची सासरवाडी कुठली काय? त्यांची सासरवाडी कोणाची? मुलीची? मुलीची सासरघर ना, हा. ते शिंदन बिंदन आहे, राहायला उस्मानपुण्यामध्ये राहते. हा. आणि बाकी लग्न वगैरे झाले सगळ्यांची? हा हा. आता झाले पूर्ण सगळ्यांचे लग्न. ते मोठं भैयाची सासरवाडी कुठली? विटा हसनावर जवळची. हा. आणि लहान मुलाची? लहान मुलाची पिसा देवी जवळची, इथे घराजवळ. घराजवळची. हम्म. सगळ्यांचं व्यवस्थित चालू आहे हम्म. सगळं. आणि तुमच्या तब्येतीची वगैरे काळजी घ्या. तब्येतीची आपल्या अजून इंजेक्शन नाही, गोळी नाही, आपल्याला सुरक्षित आहे. बरं. झालं मध्ये आलती एक दिवस हे थोडं हे, हा. त्याच्यामुळे गोळ्या घ्यायला लागल्या एक दिवस, बस बाकी काही बरं. नाही. आता तुमचे स्वप्न काय आहे? आता मुलांकडून तुम्हाला अपेक्षा काय आहे? आम्हाला मुलाकडून काही नाही, आपल्याला जेवायला द्यायचं, हं. खायचं, झोपायचं, राहायचं, हिंडायचं बस. म्हणजे एवढंच खायचं हा. प्यायचं आणि आराम आराम. करायचा, पोरांचं सुख पाहायचं बा, झालं. आपल्याला काय करायचं? अजून काय अपेक्षा आहे का मुलांकडून, किंवा आता असं नाही असं झालं पाहिजे तर? मुलाकडून अपेक्षा भरपूर राहत्या. हा. मुलांना मोठं व्हावा, काहीतरी बनवा, हा. आपल्याला त्यांच्याकडून त्यांचं कौतुक झालं पाहिजे, हा. का आपला मुलगा काहीतरी करू आला बाबा, तुमचं कुठेतरी नाव आहे, हा. अशी अपेक्षा आहे आपल्याला. बरं. आणि जीवनामध्ये आता सुख समृद्ध झाले तुम्ही. हा आता आपलं काही झालं नाही, आपलं म्हणजे सगळं व्यवस्थित झालं सगळं. हा. फक्त आपल्याला आपलं जेवायला पोटाला भेटलं, व्यवस्थित राहायचं, खायचं, झालं. आपलं काय आता करायचं? समाजासाठी काही मेसेज देणार होता तुम्ही, काय? की बुवा आज हा. कसं जगलं पाहिजे, काय पैशा मग पळायला पाहिजे नाही. की नाही, काय? समाजसेवा केली पाहिजे. हा. कोणाचं दुःख, कोणाला काही कार्यक्रमाला जाणं, कोणाचं आदर सत्कार करणं, आपल्या घरी आल्यावर त्यांचा मान ठेवणं, आपल्या समजा जीवनामध्ये अडी अडचण असल्या तर त्यांना पैशाची अडचण असली तर ती करावी. कुठेतरी जायचं असलं तर, लग्न कार्य असलं तर पैसे द्यायचे, कोणाला उसनवारी करायची, समाजसेवा करायची, आणि दुःखामध्ये काही असलं अडी अडचण त्याचे सावरण करायचं, झालं. खरंच आज प्रेरणादायी असं आपल्या सोबत माझ्या आईबद्दलच आपण चर्चा केली आणि खूप आनंद वाटला. आणि त्यांची जी तळमळ वाटली समाजाविषयी, की प्रत्येकाला मदतीचा हात त्यांनी दिला पाहिजे, असा हा बोध आपण या ठिकाणी घेतलाय. आपल्या सोबत कॅमेरामन आहे सुयोग भावे, आणि मी स्वतः उदयराज गायकवाड. धन्यवाद. आपण आपल्या कट्ट्यामध्ये स्वागत आणि धन्यवाद. ओके.